दक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ स्तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे दक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडीद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयोरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते क्वचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं कैवल्य परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।
रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभव नावाचा संत सम्राट माऊलींनी निर्माण केलेलं एक ग्रंथरत्न, त्या ग्रंथरत्नाचं श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून या ठिकाणी आपली प्रातिभ स्वानुभूती शब्दरूपाने साकार करीत आहेत. आणि ती जसं एका तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी नावेचा किंवा एखाद्या पुलाचा आश्रय घ्यावा लागतो, त्याप्रमाणे हे शब्द आपल्याला आपल्या भवसागरातून तरून नेण्यासाठी किंवा सहजपणे अलगद आपल्याला कुठल्याही प्रकारचा हात भिजवून यदि काय पाव, त्याप्रमाणे कुठे पाण्याचा स्पर्श, तुका म्हणे नाव तरावया उत्तम हे नाव, भिजवून यदि हात पाव काही, अशा प्रकारची ज्ञानोबारायांनी संपूर्ण देश काल वस्तूचं अतिक्रमण करून आपल्या स्वस्वरूपात स्थिर करून देणारी अशी शब्दरूपी नाव निर्माण केली की जेणेकरून मुक्त मुमुक्षु बद्ध हा कोणताच योग्यता भेद न राहता सर्व आपल्या अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमज्जन करतील, अशा प्रकारची ह्या शब्दाची योजना ज्या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि त्या ग्रंथाचं मूळ ओवी रूपाने चिंतन करत असताना आपल्याला त्या ओव्यांचा प्रकाश व्हावा म्हणून नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची जी काही टीका श्री शिवकल्याण स्वामींनी लिहिली, त्या टीकेचं साधारणपणे आश्रय किंवा तिला प्रमाणभूत धरून आपण ते एक परंपरेचं चिंतन आहे. आणि त्या परंपरेच्या चिंतनाच्या द्वारा आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्याला काही वेध घेता आला आणि स्वरूप स्थितीमध्ये की जे अभंग नित्यसिद्ध स्वयंप्रकाश अशी असणारी घनीभूत आनंद स्वरूप, अद्वय आनंद स्वरूप अशी जी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये आपल्याला काही अवगाहन करता यावं म्हणून आपण त्या टीकेचं साह्य घेऊन ज्ञानोबारायांचं जे उद्दिष्ट आहे किंवा ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे ती अर्थरूपता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण यथाशक्ती यथामती निरूपण करीत असताना या आज प्रथम प्रकरण जे आहे शिवशक्ती समावेशन किंवा त्या ठिकाणी त्यांनी प्रकृती पुरुष वंदनम नाम, प्रकृती पुरुषांचं वंदन करणारं हे जे प्रथम प्रकरण आहे ते मंगलाचरण आणि प्रथम प्रकरण समाप्त झाल्यानंतर आता आपण द्वितीय प्रकरणात प्रवेश करीत आहोत. त्याचं नाव आहे, इथं याला जर प्रकृती पुरुष वंदन म्हटलं तर तिथं सद्गुरू वंदन, त्यांनी सद्गुरू स्तवन असं नाव दिलेलं आहे की सद्गुरू स्तवनम नाम द्वितीयम प्रकरणम, सद्गुरू स्मरण असं आपल्या श्रीगुरूंचं केलेली वंदना, श्रीगुरूंचं केलेलं स्मरण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. खरं तर पाहिलं तर प्रथम प्रकरणामध्ये सगळ्या बोव्यांच्यामध्ये आशय काय आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर सगळ्या ठिकाणी आपली नित्य असणारी, सिद्ध असणारी, स्वयंप्रकाश असणारी, अवाच्य असणारी, केवल स्वरूप असणारी, सच्चिदानंद घन असणारी अशा प्रकारची जी स्वरूप स्थिती आहे त्या स्वरूप स्थितीचंच वर्णन केले. प्रकृती पुरुषाचं निमित्त करून त्या ठिकाणी प्रकृती पुरुषाचा ज्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे आणि प्रकृती पुरुषाचा विचार करणारा जो विचार करता जीव आहे त्याचाही त्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आणि अशी जी स्वरूप स्थिती आहे ती नित्य विलसत आहे, तिच्या ठिकाणी ती ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा दोघांचाही विषय कधीही होत नाही आणि हीच केवळ स्थिती आहे. याच्यामध्ये बंध मोक्ष उत्पत्ती नाश जीव जगत हे काहीही झालं नाही. त्या ठिकाणी न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न च साधकाः न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थतः अशा प्रकारच्या अजातवादाचं प्रतिपादन केलेलं आहे. ह्या ठिकाणी आरंभवादापासून विवर्तवादापर्यंत मग तो दृष्टीसृष्टी असो किंवा सृष्टीदृष्टी असो हे शास्त्रार्थाचे विषय सिद्धांत रूपाने प्रतिपादन केलेले आहेत. प्रक्रियेद्वारा आपल्याला आत्मतत्व समजावून सांगितलेलं आहे म्हणून यांना वाद असं म्हणतात, बिंब प्रतिबिंब वाद. पण अजात हा वाद नाही, याच्या सापेक्ष अजातवाद हा शब्दप्रयोग आहे. अजातवाद ही स्वानुभूती आहे. अजातवादामध्ये काही झालंच नाही आणि त्याच्यामध्ये बोलणं पण संभवत नाही अशी जी स्थिती आहे तिला अजातवाद असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, अजातवादाशिवाय
समाधान नाही, परमाशांती नाही, हा वेदांताचा आकांठ्य सिद्धांत आहे. परंतु ही अनुभूती येण्यासाठी ज्ञानोबारायांनी अत्यंत जे ग्रंथ जे आपल्याला प्रस्थानत्रयीचं अध्ययन करूनही जी एक दृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही, जे आपलं गंतव्य जे आहे ते गंतव्य प्राप्त झाल्याचं रम्य समाधान आपल्याला प्राप्त होत नाही, ते प्राप्त व्हायचंच नाही आणि त्याच्यावर अज्ञान किंवा अज्ञान कार्याची निवृत्तीसुद्धा करायची नाही, अशा प्रकारची आपली स्थिती आहे. आणि व्यवहारकाली देखील त्याच्या मूळ स्वरूपात कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, असं अविकार्य अव्यवहार्य असं एकम एव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन ही जी श्रुती आहे, किंवा सर्वम खल्विदम ब्रह्म ही जी श्रुतिवचन, हे जे श्रुतिवचन आहे, ह्या श्रुतिवचनाची अनुभव मौलींनी या पहिल्या प्रकरणामध्ये कथन केलेलं आहे. आणि ह्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हे जे काही वेदांतामध्ये अध्यारोपाच्या भाषेत प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष होतो, ते तोच प्रकृती पुरुषाचा विवेकच या ठिकाणी अध्यारोप आणि करून नंतर त्याचा अपवाद करून निष्प्रपंच वस्तूला या ठिकाणी माऊली दाखवतात. आणि त्या निष्प्रपंच वस्तूच्या ठिकाणी हे जे अध्यारोपाचा भाग आहे आणि अपवादाचा भाग आहे, ही सुद्धा एक प्रकारची कल्पना आहे. हे दोन्ही विकल्प स्वस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. ह्याविषयी जेव्हा मनुष्य ह्या असणाऱ्या वास्तवतेचा त्याला जोपर्यंत स्पर्श होत नाही किंवा त्याला अनुभूती येत नाही, तोपर्यंत त्या पुरुषाला काहीतरी जीवनात त्रुटी, वैगुण्य किंवा समाधानाची कमतरता वाटते. पण या ठिकाणी मात्र ह्या स्वरूप स्थितीला जर स्पर्श झाला, तिच्यामध्ये जर आपण तद्रूपतेला प्राप्त झालो, ती स्थिती जी आहे त्या ठिकाणी द्वैत पण नाही आणि अद्वैत पण नाही, अशा प्रकारची द्वैताद्वैत विवर्जित असणारी केवळ अवाच्य स्थिती, ती अवाच्य स्थिती हीच प्रत्येक साधकाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि तिथं जाईपर्यंत त्यांनी कधीही आपल्या प्रयत्नामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता करता कामा नये. जोपर्यंत आपल्याला म्हणजे ह्या स्थितीला जाण्यासाठी देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी अशी जर त्याच्या जीवनामध्ये त्यांनी खुणगाठ बांधून किंवा दृढ निश्चय केला असेल, आणि ह्या संपूर्ण ही स्थिती प्राप्त होण्यासाठी अत्युच्च कोटीचं मुमुक्षुत्व, समाधी षटकं, वैराग्य आणि विवेक असतील, तरच तो पुरुष ह्या विचारापर्यंत किंवा ह्या ध्येयापर्यंत ह्या गंतव्यापर्यंत तो जाऊ शकतो, अन्यथा नाही. असाही याच्यामधून आपल्याला एक विचार केला, गंभीर स्तरावर विचार केला, तर ही स्थिती आपली स्वतः सिद्ध असून का प्राप्त होत नाही, याचाच अर्थ ही स्थिती आपली सिद्ध असताना कुठंतरी आपल्या ठिकाणी अविवेक आहे, आपल्याला ती कुठंतरी प्राप्त आहे, काही आपल्याला प्राप्य आहे, काही निवर्ती आहे, काही संस्कार्य आहे, काही विकारी आहे. अशा प्रकारचं कुठंतरी आपल्या अंतःकरणामध्ये जो काही एक प्रकारचा अपसमज आहे, तर तो अपसमजामुळं आपण त्या स्वरूपाला जाणत नाही. याचाच अर्थ विवेकात कमी पडतं, वैराग्यात कमी पडतं, कारण ही स्थितीमध्ये काही करायचंच नाही. स्वामी महाराज म्हणायचे, काय इथं काय करायचं, काही करायचं नाही, एवढंच करायचं. याचा अर्थ असा आहे की त्याग जे आहे, त्यागेन एके अमृतत्व मानशो, त्यागाने जरी ह्या अमृतत्वाची किंवा ह्या अमृतानुभवाची प्राप्ती होते, अनुभवामृताची प्राप्ती होते, तर आपल्या ठिकाणी त्यागाचं काहीतरी वैगुण्य असलं पाहिजे, त्यागाची कमतरता असली पाहिजे. कारण त्याग करायला काय लागतं, जर मनुष्याला वस्तू प्राप्त करायची तर काही श्रम करायचे, त्याग करायला काय, शिवाय ज्या त्याज्य वस्तू आहेत, त्याज्य ते त्याजावया लागी, त्या वस्तू अभाव स्वरूप आहेत. तसं पाहिलं तर त्या अत्यंत तुच्छ किंवा अनिर्वचनीय पदार्थ, त्यांचा त्याग करायचा, त्याच्यातही फक्त समजुतीनं करायचं, क्रिया कोणतीच करायची नाही. याचाच अर्थ आपल्या ठिकाणी ज्या वस्तू अनिर्वचनीय आहेत, तर त्यांच्याविषयी आसक्ती टाकण्याची किंवा त्यांच्याविषयी अभावरूप प्रमा अंतःकरणात दृढ करण्याची आपली तयारी कमी पडते, आणि त्यामुळं आपल्याला याचा अनुभूती येत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे तुरीय तत्व आहे, त्या तुरीय तत्वरूपाने राहता येत नाही, तद्रूपतेने राहता येत नाही. म्हणजे अधिकार उंचावण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या महापुरुषाचा कोणी कानावाचनाचे भेटी असेल, तर तो त्या स्वरूपालाच प्राप्त होतो. अशा प्रकाराने थोडा विचार या ठिकाणी प्रकृती पुरुषाच्या निमित्ताने करता येतो. आणि आता यानंतर ज्ञानोबाराय आपल्याला हे गुरुवंदना रूपाने तेच अजातवादामध्ये प्रतिपादन केलेलं पहिल्या प्रकरणातलं जे तत्त्व आहे, त्याच तत्त्वाचं विवरण
किंवा त्या तत्त्वाचं निरूपण याही दुसऱ्या प्रकरणामध्ये करतात. फक्त विषय बदलला. आपण जसं म्हणतो की एकदा भिकारी जो आहे तो कुठेही गेला तर त्याला भीकच मागायची. कुठे तो नागपूरच्या गाडीत बसला काय आणि मुंबईच्या गाडीत बसला काय. तसंच ज्ञानेश्वर महाराजांच्या रीतीनं प्रकृती पुरुष वंदना करा, नाही तर गुरुवंदना करा. त्यांना या ठिकाणी ना प्रकृती पुरुष आहे ना गुरु शिष्य भाव आहेत. या ठिकाणी केवळ एकच एक तत्त्व विराजमान आहे, दैदिप्यमान आहे, विलसत आहे आणि त्याच्यामध्येच तेच तुमचं वास्तव स्वरूप आहे हेच सांगतात. सगळं दुसरं त्यांना आता याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी फार विस्तारच केला पाहिजे असं नाही. समोर विस्ताराने टीका आहेच आहे, त्या टीकेचाच अनुवाद करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या आधाराने एकच गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही. जे शब्द आहेत ते ऐक नाही लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही, कारण जे स्मरण करायचे ते पदार्थच नाही आणि ज्याचं स्मरण करायचं त्याचं कधी विस्मरणच झालं नाही. ते आपलं स्वतःचं स्वरूपच आहे. स्वरूपाने स्वरूपात राहायचं एवढंच करायचं आहे की नाही. म्हणजे ते बी करायचं नाही हे समजायचं आहे की नाही. आणि ते जे समजायचं तिथे ज्ञाताने ज्ञान हा अशा प्रकारची त्रिपुटी नाही किंवा ज्ञाताज्ञे अशा प्रकारचं द्वैत नाही. त्या ठिकाणी अंतःकरणही बाधित होऊन गेलेलं आहे. जे ज्ञेयविषय त्याच्या उपाधीचाही भाग नाहीसा झालेला आहे. जाणून घेण्यासाठी लागणाऱ्या जो अंतःकरणाची परिणाम वृत्ती आहे ती पण बाधित झालेली आहे आणि एकच एक तत्त्व आहे, दुसरं काही नाही. आणि त्याच तत्त्वामध्ये जर आपण राहायला शिकलो तर त्या ठिकाणी सुख नाही, दुःख नाही, जन्म नाही, मरण नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, बंध नाही, मोक्ष नाही, जीव नाही, जगत नाही. अशा प्रकारचे फक्त नीतीनं श्रुतीनं जे पद सांगितलेलं आहे तिथं आपण स्थिर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हा यश्य निश्वसितम वेद हा, त्याच्यासाठी हे भगवंताच्या निश्वासातून वेद झाले आणि त्या वेदांनी न इति रूपाने त्या कार्यकारणाचा अपवाद करून या ठिकाणी कार्यकारणाचा निषेध करून दोन नीती शब्दाने फक्त जे अवाच्य असणारं अधिष्ठान त्याला उर्वरित ठेवलं आणि श्रुती आपल्या कार्यातून मुक्त झाली. म्हणजे आपलं जे काही मानवजातीसाठी जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट सांगून श्रुती जी आहेत तर ती मोकळी झाली. परंतु त्या श्रुतीला तत्वामध्ये तिनं ती तत्वरूप झाली. परंतु तरीसुद्धा ह्या मानवी जीवनाच्या प्रवाहामध्ये त्या श्रुतीचा अर्थ कळणं हे दुरापास्त होऊन बसलं आणि त्याच वेळेला त्या श्रुतीचं मनोगत स्वानुभवाने स्वतः स्वानुभव घेऊन इतरांना देण्यासाठी जे काही तेच तत्त्व की जेणेकरून व्यवहारात देखील आपल्याला जर हे मानव तर निर्माण झाला परंतु त्या मानवाला समाधान नाही आणि समाधान प्राप्तीचा उपाय सांगण्यासाठी यश्य निश्वसितम वेदाः जे भगवंताचे निश्वास होते परंतु ते सुद्धा वेद जाणो गेला तोही मौनावला. अशा प्रकारचे ते गुह्यच राहिलं आणि ते गुह्य जे आहेत ते गुह्य प्रगट करण्यासाठी वेदांनीच सांगितलेलं गुह्य, परंतु ते गुह्य केवळ अपौरुषे शब्दराशी असा वेद तो मानवाच्या हृदयामध्ये त्या संक्रमित होऊन करू शकला नाही. त्याचं कारण असं आहे की ते गुह्य प्रकट करण्यासाठी तेच तत्त्व आत्तापर्यंत ईश्वर रूपाने वंदन केलं. प्रकृती पुरुषाच्या रूपाने म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या किंवा ईश्वराच्या रूपाने वंदन केलं. तेव्हा तेच तत्त्व आता जेव्हा हे ईश्वर रूपाने करता आलं नाही, कारण तो ईश्वर जो आहे तो नित्यपरोक्ष आहे, त्याला हे करता आलं नाही. दुसरी गोष्ट अशी की वेदाला शब्दाच्या द्वाराही, कारण अप्राप्य मनसा सह अशी स्थिती असल्यामुळं पुढे वेद काय बोलणार, वेद तर शब्दाच्या द्वारा बोलणार. परंतु तिथं शब्दाचा कोणाही प्रमाणा वनिधी तिथं शब्दसुद्धा काय विचार मागुता पावली रिगे तर कोई आईनी नेघे अंगी जायचा. त्यामुळे त्याच्याविषयी त्या वेदाचा विचार सांगणारी दर्शनं ती कुंठित झाली. मग अशा वेळेला हे तेच तत्त्व श्रीगुरूंच्या रूपाने साकार झालं आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. त्यांनी या ठिकाणी सर्व विश्व हे ब्रह्मरूप करून देण्याची जी खूण किंवा जो संकेत की ये हृदयीचे ते हृदयी घातले, यासाठी ते अमूर्त असणारं तत्त्व तेच गुरूंच्या रूपाने मूर्तिमंत झालं आणि करुणेनं जणू काही करुणा नावाचा उपाधी त्यांनी धारण केला आणि ह्या सगळ्या मानवमात्रांना गुरुरूपाने त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी शिष्याची कल्पना केली, आपल्या ठिकाणी गुरुची कल्पना केली. आपण करुणा उपाधी धारण केला आणि त्याच्या ठिकाणी जणू काही तो ज्ञानघन असताना
त्याच्या ठिकाणी कल्पनेनं मानलेलं अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती करून त्याला आपल्या मूळ स्वरूपामध्ये दृढ अपरोक्ष ज्ञानानुभूती करून देण्यासाठी हे गुरुतत्व अवतीर्ण झालेलं आहे. जगात सगळ्यात चमत्कार वेदाचा नाही, ईश्वराचा नाही, खरा चमत्कृतीपूर्ण जर एक विषय असेल तो आहे श्रीगुरु, की ज्या ठिकाणी धडधडीत दिसणारं जगत ते नाहीच असं सांगणं, आणि ज्या आत्म्याचा कोणतं अतिंद्रिय असणारं आत्मतत्व ते त्याच्या बुद्धीवर असं आरूढ करून देणं का येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म किंवा मी ब्रह्म आहे, अशा प्रकारचा अखंड अद्वय ब्रह्मस्वरूप मी आहे असा निश्चय करून देणं. म्हणजे जी गोष्ट कोणालाच दिसत नाही ती गोष्ट धडधडीत मीच आहे असं म्हणायला लावणं, आणि जे धडधडीत सगळं जगत दिसत आहे ते असणं शक्य नाही, जगत असणं शक्य नाही, जगताचं कारण अज्ञान असणं शक्य नाही, असं जे आपल्या जीवनात मुमुक्षूच्या जीवनात आलेलं जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाचं 80 ओव्यांनी माऊली या ठिकाणी जवळजवळ वर्णन करतात. गुरूंची ज्याच्या जीवनात हे गुरुतत्व आलं त्यालाच हा आत्मतत्व बोध होतो, इतरांना होत नाही. आपण म्हणतो अखंड मंडलाकारं व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम हेन तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणतो. हे अखंड मंडलाकारम असणारं तत्व हे त्या श्रीगुरूच दाखवू शकतात, त्याला दुसरा कोणताच उपाय नाही. तेव्हा ह्या गुरुतत्वाच्या संबंधाने, पण गुरुतत्व म्हणजे एक उपाधीनं झालेलं, करुणा उपाधीनं युक्त झालेलं करुणावान असं जे मूर्तिमंत ब्रह्म, तर त्याच्या ठिकाणी ही जी उपाधी आहे ह्या उपाधीला धरून किंवा उपाधी केवळ उपाधी म्हणून श्रीगुरूकडं पाहू नये, तर श्रीगुरू खऱ्या अर्थाने उपहित चैतन्य आहेत. या ठिकाणी ते जर उपहित चैतन्य असलं तरच त्या ठिकाणी शिष्य जो आहे तर त्या ठिकाणी तो अविद्यायुक्त जीव जीव जो आहे त्याच्याकडं ते अविद्येनं संबंधित जीव असं त्याच्याकडं पाहत नाही. तो अविद्या विवर्जित माझं जे स्वरूप आहे तेच त्याचं स्वरूप आहे, किंबहुना तो सुद्धा काय आहे अविद्योपहित चैतन्यच आहे. त्यात तो त्याचा असणारं कुटस्थ चैतन्य आणि माझा असणारा अधिष्ठान चैतन्य हे दोन्ही एकच आहे. ह्या दोघांचा फक्त गुरु आणि शिष्यरूपाने असणारी एक लीला आहे. अशा लीला दृष्टीनं ते त्याच्याकडं पाहतात, आणि मग लीलेनं पाहिलं का गुरु शिष्यभाव जातो आणि त्यांचा जो एकत्वभाव ऐक्यभाव जो आहे आणि तो ऐक्यभाव करायचा नसून त्यांचा ऐक्यभाव स्वतःसिद्ध आहे ही गोष्ट ते खऱ्या अर्थाने शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करतात. त्याच्यामधला गुरु शिष्यभावाचं जे द्वैत आहे त्याच्या अंतःकरणात त्याच्याविषयीच्या सत्यत्व बुद्धीला दग्ध करून टाकतात. इतकं दग्ध करून टाकतात गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असणारा भेद, आणि तो भेदच असणं शक्य नाही, भेदाचीच असिद्धी करतात. असं नाही का अगोदर त्याच्यामध्ये भेद होता आणि मग त्यांनी त्याला अभेदाची सिद्धी केली, असं नाही. दोन्हीही भेदाभेद भ्रम अमंगळ. जसं या ठिकाणी सुद्धा शिवशक्ती आणि अधिष्ठान यांच्यामधला भेदही नाही आणि अभेदही नाही, कारण जीवासहित जगतासहित शिवशक्तीसहित सर्व अखंड एकमेवच वस्तू विराजमान आहे विद्यमान आहे. असं जसं पहिल्या प्रकरणात सांगितलं तसंच ह्या गुरुशिष्याच्या निमित्ताने गुरुशिष्याचं मीच घेतलेलं आहे, निमित्त केलेलं आहे, आणि अखंड असणाऱ्या वस्तूचंच अभेद स्वरूप वस्तू केवल स्वरूप वस्तूचं कैवल्याचं दर्शन करून देण्यासाठी हे प्रकरण प्रवृत्त झालेलं आहे. तेव्हा या प्रकरणामध्ये अगोदर मनुष्याला सर्वात जीवनामध्ये आवश्यकता वाटली पाहिजे ती, जर खरा मुमुक्षु असेल तर जोपर्यंत त्याला त्या मुक्तीची इच्छा आहे तोपर्यंत त्याला श्रीगुरू वाचून दुसरा कोणताही पर्याय नाही. त्याच्या जीवनात जोपर्यंत श्रीगुरू आला नाही तोपर्यंत त्याला कधीही ह्या मोक्षाची पहाट होणं, श्रीगुरूपी सूर्य आला नाही तोपर्यंत मोक्षाची पहाटेची सुतराम शक्यता नाही, हे कोणत्याही मुमुक्षुनी कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू श्रीगुरूची प्राप्ती, श्रीगुरूंच्या आज्ञेचं पालन, त्यांच्यानुसार विचाराचं अनुसरण, आणि त्यांनी सांगितलेली जी स्थिती आहे स्वरूपस्थिती त्या स्वरूपस्थितीचं कथन करत असताना त्यावर असणारा आत्यंतिक दृढ विश्वास,
ह्या सगळ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या अध्यात्माच्या प्रांतामध्ये गुरूंचं अलौकिक अशा प्रकारचं अत्यंत गौरव जो आहे तो गौरव या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. इथं जर हे प्रकरण पाहिलं तर हे गुरूचं स्तवन आहे असं त्यांनी म्हटलं, किंवा गुरूंचा गौरव वर्णन करणारं हे प्रकरण आहे. आणि ह्या गुरूंचं वर्णन म्हणजे ते गुरु आणि शिष्य लघु असा गुरु शिष्य भाव, लघु आणि गुरु असं तरतम भाव ठेवणारं नाही. या ठिकाणी त्याची निवृत्ती करून त्यांचं असणारं जे ऐक्य आहे किंवा एकत्व आहे ते केवल भावालाच अवशिष्ट ठेवतात. अशा रीतीने याचं निरूपण केलेलं आहे. तेव्हा आता ह्या प्रकरणामध्ये माऊलींनी आपलं ह्या टीकाकारांनी पहिल्यांदा मागच्या प्रकरणाचा आणि पुढच्या प्रकरणाचा संबंध, प्रकरण जे दोन्ही प्रकरणाचा संबंध म्हणजे प्रकरण संगती म्हणतो, त्या प्रकरण संगतीचं थोडंसं निरूपण केलेलं आहे. आणि नंतर मूळ ओव्या ज्या आहेत त्या ओव्यावर निरूपण करतात. आता हे दुसरं प्रकरण आहे. प्रकरण द्वितीय. ओम श्री परमात्मने नमः. यावरी सद्गुरुवंदन वंदनी नुठे क्रियाभान काजे चिन्मात्रैक चैतन्य घन सत्यानंद स्वरूप स्वतः जे स्वसंवेद्य दावनी भेद जे अभेद्य ऐशे विशद जे अविच्छेद्य निरूपिले मागे. मागच्या प्रकरणामध्ये काय विषय झाला ते सांगतात. तो कशासाठी सांगतो त्याचे पण उपोद्घात रूपाने सांगतात की यावरी म्हणजे आता यानंतर, म्हणजे पहिल्यांदा प्रकृती पुरुष विवेचन झाल्यानंतर सद्गुरू वंदन, आता यानंतर सद्गुरूची वंदना करत आहोत. की वंदनी नुठे क्रियाभान, या ठिकाणी असं वंदन करतो आम्ही की तुम्हाला वंदन करणारा आणि ज्याला वंदन करायचं तो, आणि वंदन नावाची क्रिया, अशा प्रकारची त्रिपुटी ह्या नमनामध्ये नाही. त्या वंदनी क्रियाभान नुठे, मी त्या वंदन क्रियेचा करता आहे असं तुम्हाला कधीही भानसुद्धा होणार नाही. का जे चिन्मात्रैक चैतन्य घन, का ते काय आहे, वंदन करण्याला दोन लागतात, परंतु या ठिकाणी ते चिन्मात्र आहे, म्हणजे केवळ ज्ञानमात्रच आहे. वंदन करायला दुसरा कोणी त्या ठिकाणी नाही. ते जे आहे ते चिन्मात्र आहे. आणि चिन्मात्रैक ते एक आहे. आणि पुन्हा कसं आहे, चैतन्य घन म्हणजे चिद्घन आहे. चिद्घन आहे म्हणजे ते एकच आहे, दुसरा कोणी नाही. आणि ते घनीभूत आहे म्हणजे निरपेक्ष व्यापक ज्ञान आहे ते. आणि त्या ज्ञानात क्रिया कुठे, ज्ञानामध्ये क्रिया कधी होतच नसते. म्हणून आपल्याला जे लोक म्हणतात ना, मग कर्माने मोक्ष नाही मिळणार का, उपासनेने मोक्ष मिळणार नाही का, तर उपासना ही एक मानसिक क्रिया आहे. आणि क्रिया ही सुद्धा इंद्रियांच्याद्वारा होणारा एक प्रकारचा व्यापार आहे. आणि ह्या व्यापाराने ज्ञानाचा आणि क्रियेचा कधी संबंधच होत नाही. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, साधं आपण जर ज्ञानामध्ये, कारण ज्ञान क्रियेने काय करायचं, तुम्हाला जर मलाधिकांचं निवारण करायचं असेल, काही प्राप्य असेल, संस्कार्य असेल, अध्यात्मामध्ये लिहिलं विकार्य असेल, तर अशा वेळेला तुम्हाला क्रिया संभवते. पण इथं काही करायचंच नाही. त्यामुळं ज्ञानामध्ये क्रियेचा कधीच संबंध येत नाही. ज्ञान क्रियेने प्राप्य झालं तर ते अनित्य होईल, आहे की नाही. बरं, तुम्ही जर एखाद्या क्रियेने मलाधिकांची त्याच्यावरची निवृत्ती केली तर तीसुद्धा अनित्यच होईल, आहे की नाही. संस्कार जरी केला तर तो संस्कारसुद्धा अनित्यच होईल. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला अमृत अनुभव जो आहे तो तुम्हाला प्राप्तच होणार नाही. ज्ञान हे अखंड अभेद्य असं जर सिद्ध असेल, स्वतःसिद्ध, तरच तुम्हाला काय होईल, ज्ञानामध्ये क्रिया संभवणार नाही. आणि ते जे ज्ञान आहे तेच मोक्षरूप असेल. ते ज्ञान म्हणजे ब्रह्म, आणि ती जी ब्रह्मरूपता आहे तीच तुमची मोक्षरूपतेला प्राप्त होईल. नाही तर बंधाची निवृत्ती कधीच होणार नाही. म्हणून या ठिकाणी ते चिन्मात्र आहे, चिन्मात्रैक, ते केवळ एकरूप असं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, व्यवहार होत नाही. आणि पुन्हा ते कसं आहे, चिद्घन आहे. चिद्घन आहे म्हणजे घनीभूत चैतन्य आहे. म्हणजे त्या घनीभूत त्याच पदार्थामध्ये कोणत्याही दुसऱ्या पदार्थाला क्रियेला जागा नाही. स्वामी महाराज सांगायचे की आपण आता बोलतो तर काय आहे, बोलणं ही क्रिया आहे. ही क्रिया आपल्या मुखाच्या पोकळीमध्ये संभवते. कारण का, तर आपल्याला अवकाश आहे मध्ये म्हणून. तेच जर एखाद्याने चूळ भरला तोंडामध्ये, आणि त्याच वेळेला तो म्हणतो पाणी तोंडात भरलेलं, पूर्ण त्याचे गाल फुगलेले, पाणी भरलेलं आहे, चूळ भरलेला, आणि तो जर म्हणायला लागला की बोलायचं, तर बोलणं घडणार नाही. त्याच्यामध्ये व्यापकात क्रिया नसते.
व्यापकात कोणत्याही प्रकारची क्रिया नसते. आणि अशा प्रकारचं आत्तापर्यंत जे चिंतन आपण केलं तर ते सांगतात की ते कसं आहे, जे चिन्मात्रैक घन, आमच्या वंदनामध्ये क्रियेचं भान उठणार नाही. याचं कारण काय आहे, ज्याच्याविषयी ज्या संबंधाने आम्ही बोलतो त्याच्या संबंधामध्ये क्रियेचं भान का होणार नाही, कारण त्याच्या ठिकाणी ते मुळातच चिन्मात्र आहे, एकरूप आहे आणि चिदघन अशा प्रकारचे घनीभूत असल्यामुळं त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याला कोणताच अवकाश नाही. त्याच्या ठिकाणी त्याला अवयव नाहीत, कोणत्याही प्रकारचे सावयवता त्याच्या ठिकाणी नाही, देश कालाधिकांचा संबंध येत नाही, आज्ञान किंवा वृत्त्याधिकांचाही संबंध होत नाही. त्यामुळं त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा देखील व्यवहार नाही. क्रिया जी आहे ज्ञानरूप क्रिया ही सुद्धा त्याच्या ठिकाणी नाही, असं ते ज्ञान आहे. इतकं ते सोहळ्यात ठेवलेलं ते ज्ञान आहे. म्हणून त्या ठिकाणी ते ज्ञान, आणि पुन्हा ते कसं आहे, सत्यानंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी ते सत्स्वरूप आहे, त्रिकाला बाधित आहे, म्हणजे त्याला कालाचा कोणताच परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि ते आनंद स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आनंदाचा भोग होतो, त्या भोगासाठी क्रिया आवश्यक आहे असंही नाही. ते स्वतः आनंद हे त्याचं काय आहे, स्वरूपच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भोग्यभोक्ता भोग ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी विवर्जित आहे. त्यामुळं क्रिया करण्याचा तिथं कोणताच प्रश्न नाही. ते अक्रिय आहे, निष्क्रिय आहे, निष्कल आहे, अशा प्रकारे निरंजन आहे, असं ते स्वरूप आहे असं सांगितलं. त्यामुळे इथं क्रियेचं भान होणं शक्यच नाही. क्रिया कधी परिच्छिन्नात क्रिया परिच्छिन्न वस्तूच्या ठिकाणी क्रिया संभवते, व्यापकात क्रिया संभवत नाही. आणि हे तर व्यापक कसं आहे, त्या ठिकाणी निदान तुम्ही एखाद्या कढईमध्ये पाणी असलं आणि त्याच्यामध्ये तेलाचा थेंब टाकला, तो पसरूच शकतो की नाही, तो त्याच्यामध्ये पसरू शकतो. पण इथं निरपेक्ष व्यापक आहे, दुसरं कोणतंच नाही. त्यामुळे इथे व्याप्य व्यापक भाव नाहीच आहे, हे निरपेक्ष व्यापक आहे. त्यामुळं क्रियेची इथं कोणत्याही प्रकारची शक्यता नाही. म्हणून सांगतात ते पुन्हा क्रिया कधी घडते, अगोदर एखादा पदार्थ नसला तर त्या पदार्थाने तो उत्पन्न केला, किंवा एखादा पदार्थ असला तर त्याला नाशरूप क्रिया होईल. हे उत्पाद्य नाही, विनाश्य नाही, विकार्य नाही, प्राप्य नाही, निवर्त्य नाही, अशा प्रकारचं जे तुमचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये हे कोणत्याच प्रकारची क्रियेचं भान होत नाही. म्हणून या ठिकाणी वंदन करणं म्हणजे ज्ञानोबराय श्रीगुरूंना जी वंदना करतात तर ह्या वंदनेमध्ये ही वंदन क्रिया आहे असं कधीच मनात ठेवू नका. ही क्रिया नाही. म्हणून का नाही, काजे चिन्मात्र एक चैतन्य घन सत्यानंद स्वरूप, स्वतः जे स्वसंवेद्य, दावुनी भेद जे अभेद्य, ऐसे विशद जे अविच्छेद्य, निरूपिले मागे. म्हणजे मागच्या निरूपणाचा काय विषय झाला की जर समजा त्या 64 वयातून नसेल लक्षात आलं तर ह्या 2 वयात किंवा त्या 605 वय आहेत त्याच्यातून लक्षात नसेल आले तर मागचं पुन्हा चिंतन करा आणि त्याच्यात झालेला विषय हा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून ही प्रकरण संगती आहे, नाही का. म्हणून ते सांगतात की या ठिकाणी जे स्वतःच कसं आहे, स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे जे स्वतः स्वसंवेद्य आहे, म्हणजे स्वसंवेद्य आहे, जे स्वतः कधी स्वतःला देखील विषय झालं नाही. स्वतःला जर विषय झालं नाही आणि अन्य पदार्थ नाही तर अन्याला विषय करणार झाले का? बरं, अन्य पदार्थच नाही तर ते अन्याला विषय होणार झाले का? बरं, ते स्वतः नसून येत साक्षात अपरोक्षात तेच आहे की नाही? तेच आहे. त्यामुळं ते नाही म्हणण्याची पण कोणत्याही प्रकारची सोय नाही. कारण त्यांनी काल सांगितलं परमात्मा काय हे वेद्य आहे. कारण काय सांगितलं होतं काल, एक परमात्म्याला तुम्ही तो परमात्मा बरोबर आहे ना. काल एक शंका केली होती त्यांनी, फार गोड शंका होती, मी परत विसरलो ते. जे वेदन मात्र आहे त्याचं कधी आवेदन होतच नाही, मग त्याला वेद्य काय करायचं अशी शंका केली. म्हणले ना, मग जो कधीच अवेद्य त्याला प्राप्त होत नाही म्हणूनच तो वेद्य आहे का नाही. म्हणून तो अवेद्य त्याला कधीच प्राप्त होत नाही याचाच अर्थ होतो नित्य वेदन स्वरूप आहे का नाही. म्हणून आम्ही त्याला त्या अर्थाने त्याला वेद्य म्हणतो, असाच भाव होता ना सांगण्याचा. आपल्याला तो काय आहे, सर्वदा तो अवेद्यच होत नाही, मग तो आहे कशावरून, तो आपल्याला वेद्य आहे असा त्याचा अर्थ आहे. बरं, असा हे खरा त्याचा भाव होता, तो आपल्याला वेद्य आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो, अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम किंवा स्वसंवेद्यत्वम,
हे स्वसंवेद्यत्व आहे. स्वतः जे स्वसंवेद्य, दावनी भेद जे अभेद्य, आणि त्या ठिकाणी ते भेद दाखवतं. बरं ना, भेद कारण काय, निरधिष्ठान भ्रम होत नाही, म्हणून ते भेदाचा भ्रमाचं अधिष्ठान कोण आहे, तेच आहे. परंतु भेदाच्या भ्रमाचं एवढ्या विस्ताराचं जगदरूपाने अधिष्ठान होऊन देखील जगदरूपाने जे काही विचित्र विश्व आपल्याला भेदरूपाने प्रतीतीला येतं, त्याचंही अधिष्ठान कोण आहे, तोच आहे. परंतु जरी तो भेदाला प्राप्त झाला का भेद दाखवला म्हणजे दिसणाऱ्या भेदाचा तो प्रकाशक आहे, बरोबर ना. परंतु त्या ठिकाणी तो भेद दाखवूनही जे अभेद्य त्याच्या मूळच्या स्वरूपात, मात्र त्याच्या मूळच्या स्वरूपात भेद दाखवला म्हणजे भेदाचं त्यांनी प्रकाशन केलं, परंतु तो स्वतः मात्र काय आहे, अभेद स्वरूप आहे. आयशे विषद जे अविच्छेद्य असं जे विषद म्हणजे जे अत्यंत विशुद्ध स्वरूपात स्पष्ट स्वरूपात आहे, किंवा विशद म्हणजे स्पष्ट आहे म्हणजे साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं जे ब्रह्म आहे ते अत्यंत स्पष्टच आहे, कारण ते आपलं स्वतःचं स्वरूपच आहे. आणि अविच्छेद्य त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा छेदभेद किंवा कोणताही विकाराला जे प्राप्त होत नाही, पूर्वरूपाचा कधीही आपल्या मूळ स्वरूपाचा त्याग करीत नाही, असं निरूपिले मागे. असं त्याचं पाठीमागच्या प्रकरणात निरूपण केलं. केवळ चिन्मात्रैक्य घन प्रकाशक आपलेचे आपण म्हणून तेची मागुते गुरुलक्षण करुणी वंदिजेते. केवळ जे चिन्मात्र आहे, चिन्मात्रैक्य घन आणि घनीभूत एक रूप अशा प्रकारचं आहे, म्हणजे त्याच्या अतिरिक्त दुसरा मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय, अशी त्याची स्थिती आहे. आणि प्रकाशक आपलेचे आपण, आणि आपणच आपलं प्रकाशक आहे. आपलंच आपलं प्रकाशन आहे म्हणजे काय, नित्य प्रकाश रूपाने असणं हेच त्याने आपलं आपण प्रकाशन करणं आहे का दुसरं काही प्रकाशक आहे. आपलंच आपण प्रकाशन करतं असं म्हणायचं का, त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये प्रकाशक भाव नाहीत. आणि जर तुम्हाला प्रकाशक किंवा भाष्यभाषक भाव वाटला तर तोच काय आहे, तो दोन्ही आपलाच आहे. जसा मागच शेवटी अखंडार्थाचं उदाहरण दिलं, सूर्य हा भाष्य सूर्यच आहे आणि भाषकही कोण आहे, तोच आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जे आपलंच प्रकाशन आपण करतो, ऐक नाही. चैतन्याची शोभा तिचं प्रकाशन करणारा तोच आहे, आणि शोभा कोण आहे, तोच आहे, आणि प्रकाशकही तोच आहे. आणि मग कोणाचं प्रकाशन केलं, त्यांनीच आपलाच आपण प्रकाशन केलं. हे खरं आहे, हे खऱ्यातलं खरं आहे. ऐक, हे कोणतं आहे, आपलंच आपण प्रकाशन केलं, हे खऱ्यातलं खरं आहे. म्हणून म्हणतात प्रकाशक आपलेचे आपण म्हणून तेचे मागुते गुरुलक्षण करून वंदिजेते. म्हणून आता मागुते म्हणजे अगोदर प्रकृती पुरुषाचं निमित्त केलं, आता गुरुचं निमित्त करायचं आणि गुरुरूपाने त्याला वंदन करायचं. म्हणजे जे अशा प्रकारचं स्वयंप्रकाश तत्व आहे, त्या स्वयंप्रकाश तत्वाचंच वर्णन पाठीमागं केलं. आतासुद्धा आम्ही या प्रकरणात त्याच स्वयंप्रकाश तत्वाचं, स्वसंवेद्य तत्वाचं किंवा सच्चिदानंद स्वरूप असणारा, अद्वैत स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं गुरुरूपाने, त्या गुरु असं नाव देऊन त्या ठिकाणी त्याचं लक्षण किंवा त्याच्या स्वरूपाचं वर्णन करतो. गुरु शिष्याचे निमिषे एकच गुरु शिष्याच्या रूपाने एकच परमात्मा प्रकाशित होत आहे. जरी तुम्हाला हे दोनपणाने दिसले गुरु आणि शिष्य, परंतु एकच तत्व गुरु शिष्याच्या रूपाने या ठिकाणी विलसत आहे. एकपण नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याचे घेऊन करुणी मिश पाहणीची आपली वास पाहतसे. गुरु शिष्याचं फक्त निमित्त करून या ठिकाणी दृंगमात्र असणारा परमात्माच जणू काही गुरु शिष्याच्या निमित्त करून आपणच आपल्याला पाहत आहे, नाही का. आपणच आपली वास पाहत असे, आपणच आपल्याला पाहत आहे, आपणच आपलं प्रकाशन करीत आहे. नसोनी गुरु शिष्य भेद सर्व काळ आत्मा स्वबोध म्हणून गुरुस्तवनी प्रबंध योग्यता पावे. ते म्हणतात की गुरुस्तवनी प्रबंध योग्यता पावे. गुरूंचा स्तवन करणारा हा जो ग्रंथ आहे त्याच्या ठिकाणी योग्यता येते. गुरूंच्या स्तवन करण्याची खरी योग्यता ह्या ग्रंथाला कधी प्राप्त होते, म्हणजे कधी प्राप्त होईल तर गुरु शिष्य भेद नसोनी, गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जर भेद नसेल आणि सर्व काळ आत्मा स्वबोध, त्या ठिकाणी ना गुरु ना शिष्य, न गुरुर न शिष्य, काय ते आहे ना, न गुरुर नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असं जर झालं तरच त्या ठिकाणी ह्या गुरु शिष्या आपलं गुरूंचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्वाचं खरं अर्थाने गुरुचं स्तवन होईल.
गुरुचं स्तवन कायम गुरुला गुरु आणि शिष्याला शिष्य जर ठेवला तर त्या ठिकाणी ते गुरुचं स्तवन होणार नाही. म्हणून म्हणतात गुरुस्तवनाच्या संबंधाने आम्ही लिहिलेला हा प्रबंध योग्यता का पावतो, योग्यतेला का प्राप्त होतो, का योग्यता त्याला येते, तर नसोनी गुरु शिष्य भेद. खऱ्या अर्थाने गुरु शिष्याचा भेद तर नाही. आणि सर्व काळ आत्मास्वबोध, सर्व काळ स्वबोध म्हणजे स्वयंप्रकाश अशा प्रकारचा बोधरूप आत्माच नित्य आहे. आणि तोच काय आहे, तोच गुरूंचं वास्तव स्वरूप आहे आणि तोच शिष्याचं वास्तव स्वरूप आहे. आणि हे स्वरूप तेच, पण हे स्वरूप जे गुरु दाखवून देतात, बरोबर ना, जे गुरु दाखवून देतात आणि गुरु शिष्यामधला भेदाचं निराकरण करून त्याचं स्वतःसिद्ध असणारं जे बोधरूपता, त्या बोधरूपतेला त्याला बोधरूपतेमध्ये दोघंही लीन होऊन जातात, बरोबर ना. अशा गुरूंचं जिथं वर्णन असतं, म्हणजे अशा स्वरूपाचं ज्याच्यात वर्णन असतं, तो गुरुस्तवना संबंधाने योग्यतेला प्राप्त होतो असं सांगतात, नाही का. गुरुचं हां गुरु आणि शिष्य, गुरुच ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ काय आहे, गुरुच आहे. या ठिकाणी शिष्य असा अर्थ नाही, गुरुच आपले दोन रूप करून त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून शिष्याला कायम गुरु कधीही शिष्यत्व किंवा त्याच्यामध्ये तरतम भाव ठेवून आपण आपल्या ठिकाणी गुरुत्व आहे आणि याच्या ठिकाणी लघुत्व आहे, हा मुमुक्ष आहे आणि मी मुक्त आहे, अशा प्रकारचा भेद. आणि याला आता हा बद्ध आहे आणि मी मुक्त आहे, मी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार होऊन आता याला त्याच्या स्वरूपाला प्राप्त करून देणार आहे, अशा प्रकारचा गुरु शिष्याचा खऱ्या अर्थाने व्यवहारच नाही, आहे की नाही. आणि असला तर तो योग्य व्यवहार नाही. म्हणून गुरुस्तवनी प्रबंध योग्यता पावे. काजे आचार्यवान पुरुषो वेद, हे जे वेदी प्रतिपाद्य त्या वेदार्थाशी अभेद्य गुरुस्वरूपे. आता ही एक ओवी चांगल्या प्रकाराने लागत नाही, आणखी त्याचा भाव कोणाला निघाला तर सांगा. आता सांगतात गुरुच्या स्तवनामध्ये हा प्रबंध योग्यता प्राप्त होतं. कारण म्हणतात जे आचार्यवान पुरुषा वेद श्रुती आहे का, जो पुरुष श्रीगुरूंनी युक्त असेल, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये श्रीगुरू प्राप्त झाले, तोच पुरुष वेद, तोच पुरुष ह्या आत्मतत्वाला जाणतो. म्हणजे आत्मतत्वाला जाणतो हे कोण सांगते, श्रुती सांगते. वास्तविक श्रुती कशासाठी आहे, श्रुती आत्मतत्वाला सर्व प्राणीमात्रांनी मानवमात्रांनी आत्मतत्वाला जाणावं याच्यासाठी वेदांत प्रवृत्त झाला का, दुसरं काय आहे. पण ती श्रुतीसुद्धा काय म्हणते पुन्हा, आचार्यवान पुरुष वेद, बरोबर की नाही. याचा अर्थ श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, वेद जाणो गेला तोही मौनावला. त्यांनी कितीही जरी ह्या अपौरुषीय शब्दराशीनं कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्याला इदम इत्थम रूपाने दाखवता आला नाही, नेती नेती रूपाने त्यांनी दाखवला, बरोबर ना. त्याला विधेय करतून सांगता आलं नाही, त्यांना निषेधावधीभूत असं त्याचं स्वरूप अवशिष्ट ठेवावं लागलं. त्याच्यापुढं श्रुतीची मजल गेली नाही. म्हणजे श्रुतीला कळला नाही असं नाही. आपण म्हणतो वेदाशी काही काय कळलेच नाही, शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हावो. हां, देव शेष शिनला झाल्या ती द्विसहस्र जिव्हा वेद देव काहो विटेवरी उभा. हे त्यांना कळलं नाही, बरोबर ना. सांगता आलं नाही, कळलं नाही असं नाही, सांगता आलं नाही, त्याला विधीमुखाने सांगता आला नाही. तेव्हा ह्या परमात्म्याचं यथार्थ दर्शन आमचंच मनोगत पूर्ण करण्यासाठी तोच वेद जो आहे, तोच वेद, तेच वेद म्हणजे ज्ञान, तेच जे घनीभूत असणारं ज्ञान, बरोबर, ते काय झालं, गुरूंच्या रूपाने साकार झालं. आणि ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये ह्या श्रीगुरूंचा आधार मिळाला त्यालाच ह्या वेदाचा समन्वय कळून त्याला आत्मतत्वाचं ज्ञान होईल. केवळ त्यांनी केलेलं स्वबुद्धीनं किती जरी त्याला कोश व्याकरणादिकांचं अध्ययन असलं तरीसुद्धा ह्या वेदांतामध्ये तो काय अनधित असल्यासारखाच आहे, बाल असल्यासारखा आहे, ऐका ना, तो बाल असल्यासारखा आहे. त्याला श्रीगुरूंचं, त्या वेदाच्या सिद्धांताला श्रीगुरूंचं मुख लागलं तरच त्याला बोध होईल किंवा त्याला त्याचं रसरूप असणाऱ्या आत्मतत्वाचं आस्वादन होईल, एरवी काही नाही. फळ पिकलेलं असलं आणि त्याला काय झालं पाहिजे, किती झालं तरी त्याला जर त्या पोपटाची
टोच लागलेली असेल तर त्याच्यात आलेलं जे माधुर्य आहे त्या माधुर्याचं आस्वादन करता येईल. त्याप्रमाणे वेदाच्या सिद्धांताला श्रीगुरूंचा मुखाचा स्पर्श झाला आणि त्यांच्या मुखातून जर हे तत्त्वमसी महावाक्य आलं तरच त्या ठिकाणी श्रोताशी ह्या वेदातल्या सिद्धांताचा उच्चारण केलेल्या तत्त्वमसी महावाक्याचा स्पर्श झाला तरच त्याला अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होईल आणि तरच त्याला स्वपरविरोधिनी असणारी जी काही जी वृत्ती ती बरोबर ना अज्ञानाचा नाश करून स्वतः निवृत्त होऊन त्याला अधिष्ठान रूपात स्थिर करील. हा विचार दुसरा स्वबुद्धीने केलेला याचं किती जरी त्याने अध्ययन केलेलं असलं तरीसुद्धा त्याला ह्या स्वस्वरूपामध्ये स्थिती तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. तदा म्हणजे कधी त्या योगसूत्रातलं तदा नाही घ्यायचं. इथं तदा म्हणजे जेव्हा गुरुकृपा प्राप्त होईल तेव्हा त्याची स्वरूपामध्ये स्थिती होईल, अन्यथा नाही. म्हणून सांगतात केवळ काय सर्व काळ आत्मा असतो काजे आचार्यवान पुरुषवेद. हे जे वेदी प्रतिपाद्य हे वेदामध्येच सांगितलेलं आहे. काय आचार्यवान पुरुषो वेद म्हणजे याचा अर्थ वेदामध्ये श्रीगुरूंचं एक काय अलौकिक अशा प्रकारचं असामान्य अशा प्रकारचं स्थान आहे वेदाचं. मातृवान पितृवान पुरुषो वेद म्हणजे आचार्यवान पुरुषो वेद म्हणजे ज्याच्या जीवनात आचार्य आले असतील, गुरु आले असतील त्याच पुरुषाला हे आत्मतत्व जाणता येतं, दुसऱ्याला जाणता येत नाही. त्याला एक आणि एकमेव उपाय आहे श्रीगुरु शरणागती. आचार्यवान पुरुषवेद हे वेदी प्रतिपाद्य. हे बघा त्या वेदार्थाशी अभेद्य गुरुस्वरूपे. तर ते म्हणतात तो जो वेद आहे ना आचार्यवान पुरुषवेद, पण आता जर गुरुचं वर्णन करायचं झालं तर त्या वेदार्थाशी गुरु स्वरूपे अभेद्य असं करता येईल ना. त्या गुरूंच्या स्वरूपाचं जर वर्णन करायला गेला वेद तर त्यालासुद्धा ते काय आहे किंवा त्या वेदार्थाशी गुरु स्वरूपे अभेद्य. त्या वेदार्थाची म्हणजे वेदाने सांगितलेलं जे तत्त्व आहे ते त्याच्याशी गुरु त्या स्वरूपे अभेद्य त्या स्वरूपाशी ते अभेदतेला प्राप्त झालेले असतात म्हणजे स्वरूपरूप झालेले असतात. वेदार्थाचं जे म्हणणं आहे त्याच्याशी गुरु एकरूप झालेले असतात. गुरु म्हणजे काय वेदाचा जो म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म स्वरूपच असतात परंतु ते वेदाचा अर्थ वेदार्थाशी अभेद्य गुरुस्वरूपे. वेदार्थ त्यांनी तत्वाचं वर्णन केलं पण गुरुचं वर्णन करायला गेला तर गुरुस्वरूपाने वेदाचा जो अर्थ त्याचा प्रतिपाद्य विषय आहे. कोणता प्रतिपाद्य विषय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्याच्याशी ते अभेद्य, त्याच्याहून त्यांना त्या वेदाला गुरु स्वरूपापासून वेगळे करता येत नाहीत म्हणजे ते स्वरूपरूपच आहेत असं वेदाचंच मनोगत आहे. केवळ जर वेदाचा अभ्यास आपण स्वाध्याय केला तर त्यांनी ही गोष्ट प्राप्त होणार नाही, श्रीगुरु वाचून प्राप्त होणार नाही. ही एक गोष्ट याच्यातून निष्पन्न होते. जर कोणी किती स्वाध्याय केलं हे आता ते काल जे म्हटले ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. कालही चिंतन केलं आपण. ते काय म्हटले की अमृतानुभवात हे पहिलं प्रकरण आहे. पहिलं प्रकरण आहे हे ईशवंदना झालं, त्याच्यानंतर गुरुवंदन आहे बरोबर ना. ईशवंदनेचं एवढं आहे की माझ्या विठोबाचा कायचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. परमात्म्याला गुरुरूपात आला बरोबर ना तर त्यावेळेला त्याला तत्वबोध करता येईल. आणि ते जे आपण ज्ञान संपादन केलं बरोबर ना, शास्त्राचं ज्ञान संपादन केलं तर शास्त्रकृपा जरी आपल्यावर होणं तर त्या ठिकाणी गुरुकृपा, ईश्वर कृपा, अंतकरण कृपा ह्या सगळ्या कृपा येतील तेव्हा शास्त्राचा समन्वय आपल्याला लक्षात येईल, नाही तर तसा लक्षात येणार नाही. आता एवढा मोठा ब्रह्मदेव ज्यांनी म्हणजे संपूर्ण वेद जे आहेत तर त्या धाता यथा पूर्वम अकल्पयत सगळे वेद जसे तसे करतो पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा वेदाचं मनोगत कळलं नाही. नाथ महाराज सरळ सांगतात वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष आयुष्य नाही वेदे सांगितले. ते वेदाचा अर्थ त्याला तरी कळला का? त्यालासुद्धा कळला नाही. एवढा ब्रह्मदेव पण त्यालासुद्धा वेदाचा अर्थ कळला नाही. ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभी कमलातून उत्पन्न झाला पण त्याला त्याची खोली किती हे त्यालाच कळलं नाही, आहे की नाही, गुदमरून गेला. याचा अर्थ हे सगळे कोडे सोडवणारे फक्त कोण आहे? श्रीगुरु तत्व आहे. आणि ते श्रीगुरु तत्व जोपर्यंत आलं नाही तोपर्यंत नाही. तुमच्या ओव्या आहेत ना, शब्द जाता आलोडिले योगाधिका अभ्यासिले
तरी तेच म्हणून आपुले जै सानुकूळ श्रीगुरु असं सांगितलं. किंवा दुसरं 10व्या अध्यायामध्ये हीच होय. म्हणून स्वरूपानुभव प्रकटीकरण तेची हे गुरुस्तवन श्रोतादिजे अवधान विवरणाशी आहे. काही लोक जे ना गुरूंची खूप स्तुती करतात. कोणते त्यांचं जे भौतिक जीवन आहे किंवा शास्त्राध्ययन आहे किंवा त्यांच्या साधनेमध्ये त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या वृद्धिसिद्धी आहेत याचंच भरपूर वर्णन करतात ही स्तुती. किंवा त्यांची सेवा करताना त्यांना ज्या काही गोष्टी त्यांच्याजवळ कमी आहेत दैनंदिन जीवनात त्याची पूर्तता करून देतात. त्याला गुरुसेवा असं म्हणतात. परंतु खरं अभिन्ना या आहे ना, अभिन्ना या सेवा चेत भरेल मियाची जे धवा माझा प्रसाद जाण ते धवा संपूर्ण झाला अशा प्रकारचं सांगतात. गुरु आणि मी अभिन्न आहे. गुरु आणि माझ्यामध्ये नित्य सिद्ध असणारा अभेद आहे हे ओळखणं हे जाणणं ही खरी गुरूंची सेवा आहे. गुरूंची सेवा म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, 12 वर्ष भांडी घासणं किंवा त्यांना मदत करणं किंवा शास्त्राध्ययन त्यांच्याजवळ करणं ही गुरुसेवा होऊ शकत नाही. गुरुसेवा म्हणजे गुरूंच्या स्वरूपाचे आपल्या स्वरूपाच्या नित्यसिद्ध ऐक्यतेचा संशय विपर्य रहित बोध किंवा अनुभूती ही खरी गुरुसेवा आहे. हे मात्र निश्चित अकाट्य गोष्ट आहे. आणि इथं ते सांगतात म्हणून स्वरूपानुभव प्रगटीकरण म्हणून आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव घेणं त्याचं प्राकट्य करणं म्हणजे तो अनुभव घेणं म्हणजे पहिल्यांदा तो श्रीगुरूंची आपल्यावर कृपा झाली किंवा आपल्याकडून श्रीगुरूंची सेवा घडली. ह्या दोन्ही गोष्टींचं फलबलकल्प्य प्रमाण जर कोणतं असेल तर ते आहे स्वरूप अनुभव प्रगटीकरण तेची गुरुस्तवन. आपल्याकडून गुरूंची सेवा किंवा गुरूंची स्तुती घडली हे कशावरून तर आपल्या स्वानुभवाचं प्रकटीकरण करणं हे खरं गुरूंची काय आहे सेवा आहे. श्रोतादिजे अवधान विवरणाशी या म्हणून आता पुढचं जे आम्ही विवरण करणार आहोत ह्या दुसऱ्या प्रकरणाचं तर श्रोत्यांनी त्याच्याकडं एकाग्र चित्ताने ध्यान द्यावं असं सांगतात. आता उपाय वन वसंतो अजूनही एक अमृतानुभवाचा अर्थ आपल्याकडं आहे. तर आता हे करतात चिंतन तर ते कृष्णमूर्तींच्या जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाने ते थोडे प्रभावित झालेले आहेत. त्या प्रभावित होऊन त्याने अमृतानुभवाचा अर्थ घेतला. आता तुम्ही सांगा की कृष्णमूर्ती म्हणतात की तुम्हाला ईश्वराची गरज नाही, वेदाची गरज नाही ते सांगतात आणि तुम्हाला गुरुची पण गरज नाही. तुम्ही शांतपणे बसा आणि तुम्हाला विचार केला की तुम्हाला तुमचं नित्यमुक्त स्वरूप जे आहे तुमची मुक्ती आहे ही तुमच्याच हातात आहे. तुम्ही मुद्दाम ध्यान करू नका, शास्त्राध्ययन करू नका, काहीच करू नका. तुम्ही फक्त मी कोण आहे याचं शांत मनाने विचार केलं की याला काही लागतच नाही म्हणजे गुरु शिष्य परंपरा ते मानत नाही आहे की नाही. आणि गुरु शिष्य परंपरा न मानता जो मनुष्य अमृतानुभवाचं चिंतन करायला प्रवृत्त होईल त्याला अमृतानुभवाचा आशय कसा काय लक्षात येईल की ज्याच्यामध्ये गुरुस्तवनच हा एक विषय आहे, एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आहे की नाही त्याला कसं लक्षात येईल. जिथं शिवशक्ती वंदन हे इष्टाचं वंदन आहे. जो मनुष्य ईश्वर मानण्याची गरज नाही म्हणतो त्याला त्या ठिकाणी ईशकृपा किंवा गुरुकृपा ही न झाल्यामुळं बरोबर आहे ना तो पुरुष अमृतानुभवाचं विवेचन कसं काय करू शकेल. स्वतंत्र बुद्धीनं करूच शकणार नाही. ऐका ना त्यांनी केलेलं प्रामाणिक चिंतन होऊ शकणार नाही. ते बुद्धीच्या स्तरावर झालेलं एक विचारवंतांनी केलेला एक विचार आहे. सिद्धांत रूपाने किंवा तो आपल्याला अनुभूतीपर्यंत नेणं शक्यच नाही. कारण त्या ग्रंथकर्त्यांनीच ईश्वर मानला, त्यांनीच वेद मानलेत, त्यांनीच गुरु मानलेत आहे की नाही. म्हणजे हे जे परंपरेचं ज्ञान आहे ते परंपरेचं ज्ञान त्याच्या बुद्धीवर कसं आरूढ होईल. काल त्यांनी जे सांगितलं समजावून ते विज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही होते विज्ञानाच्या माध्यमातून एकदम चांगलं त्यांनी समजावून सांगितलं. पण ते काय म्हटले त्यांनी माझं समाधान झालं नाही. समाधान कसं होईल. तुम्ही तत्त्वमसी महावाक्यच ऐकायचं राहिले की जे शेवटच्या ओळीमध्ये काल त्यांनी सांगितलं ना की या ठिकाणी मनोनी भूते काय सांडोनी मिठपणाचा लोभो आणि मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभो तेवी अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. ते जे प्राप्त होण्यासाठी अहम द्यावा लागतो.
आहे की नाही. आणि तुम्ही काय केलं, ह्या प्रकृती पुरुषाचं तत्त्व वेगळं मी त्याचा ज्ञात आहे असं म्हणून अहमला शिल्लक ठेवून तुम्ही जर त्याचं ज्ञात जाणलं, बरोबर ना, आणि हे जे तुम्ही जाणलं तर यांनी तुम्हाला मुक्ती कशी काय प्राप्त होईल आणि समाधान कसं काय प्राप्त होईल. समाधान, कारण तुम्ही अहम ठेवला आहे, द्वैत ठेवले. सुख कुठे आहे, अद्वैतात आहे, आणि त्या अद्वैतात अहम ठेवून अद्वैत नाही द्वैतात राहिले, द्वैताद्वैत दुःखम भवती, द्वैतातलं दुःखच होईल. आता ही जे मर्म आहे हे कोण सांगेल, गुरुच सांगेल ना. आणि गुरुच्याजवळ अशी काही सामर्थ्य आहे की वेदातलंच तत्वमसी महावाक्य आहे, पण वेदात तुम्ही किती वेळा वाचा नाही होणार. तुम्ही म्हणाल का मग वेदांतातला लक्षार्थ वगैरे कळण्यासाठी, लक्षार्थ कळून त्याचे पण ग्रंथ पडलेले, पण ती अशाच प्रकारची एक काही बाई अशी स्थिती आहे की जी अवर्णनीय आहे, ऐके नाही. परंतु त्याला तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता का नाही. त्यांनी नुसतं जे काही किती आपलं स्वतःचं स्वरूप जरी असलं, परंतु गुरुनी सांगितलं की तत्वमसी ह्या वाक्याने त्याला अहम ब्रह्मास्मी अशी बुद्धी होते, असं ज्ञान होतं. म्हणजे काय होतं, ते अज्ञानाचा नाश करतं, अज्ञान कार्याचाही बाध करतं, बरोबर आहे ना. आणि तो चिदाभास स्वतःचाही बाध करून घेतो, बरोबर ना, स्वतःचाही बाध करून घेतो, बुद्धीचाही बाध करतो, बुद्धीच्या धर्माचाही बाध करतो, आपल्या स्वतःच्या विशेष भावाचाही बाध करतो. ह्या सगळ्या खुणा कोण सांगेल त्याला. हे सगळ्या खुणा श्रीगुरूंनी सांगितल्या नाही तर त्याचा इतकंच नाही, त्याचा अनुभव जोखून पाहताना हा अनुभव, बरोबर आहे का, हा अनुभव वेद प्रतिपाद्य सिद्धांताला अनुरूप आहे का, युक्तीला अनुरूप आहे का. आणि हा अनुभव रूपतेला म्हणजे ज्याला तुम्हाला जे अपेक्षित अनुभव रूपता तिच्याशी हा मेळ खातो का, हे सगळं कोण सांगावं लागेल. श्रीगुरूंच्या शिवाय, म्हणजे जो चैतन्य, बरोबर ना, केवळ चैतन्य करुणा उपाधी धारण करून शिष्याच्या मुक्ततेसाठी धावून आलेला आहे, तर असं अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा तोच ही गोष्ट करू शकेल, इतर कोणी करू शकणार नाही. म्हणून वेदांत संप्रदायामध्ये श्रीगुरूंना काय असामान्य अशा प्रकारचं म्हणतो, सामान्य नाही ते अनन्यसाधारण महत्त्व श्रीगुरु तत्व आपल्या मुमुक्षूच्या जीवनात मानलेलं आहे. एरवी तरी पार्था हां होय सांग हे एरवी तरी पार्था गुरुशिष्य सत्पथा आडळ पडे सर्वथा बोल खुंटे मनोनिगा श्रुती द्वैत भावी अद्वैती निरूपणाची वाहती वाटकी. सांगा काय त्याच्यातून तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा, ते सांग. म्हणजे श्रुतीने जे काही द्वैत स्वीकारलेला आहे अद्वैत निरूपणाकरता स्वीकारलेला आहे. आणि जर कुणी म्हणेल की श्रीगुरूंची आवश्यकता नाही, गुरुशिष्य सत्पथाची आवश्यकता नाही, तर अद्वैत तत्वज्ञान कसं होईल. श्रुतीने देखील अद्वैत तत्वज्ञान निरूपण करण्याकरता द्वैत भावाची संकल्पना स्वीकारलेली आहे. तसं इथं सुद्धा शिष्याला गुरूंचा स्वीकार केल्याशिवाय ह्या अद्वैताचं ज्ञान होणार, असंच म्हणायचं तुम्हाला. गुरु शिष्य भावामध्ये शिष्याला जोपर्यंत आपल्या ठिकाणी शिष्यत्व आहे तोपर्यंत त्याला श्रीगुरूंचा स्वीकार केल्याशिवाय ह्या अद्वैत तत्वज्ञान त्याचा कधीही प्रगट होणार नाही किंवा अनुभूतीला येणार नाही, असंच म्हणायचं ना. तर यांनी तर असं त्या रामकृष्ण परमहंसांनी असं उदाहरण दिलं, घडलेलं उदाहरण त्यांनी दिलं की एकदा रामकृष्ण परमहंसांच्याकडं अनेक लोक काही त्यांच्या शंका विचारण्यासाठी यायचे. तर एक असंच कोणी आला आणि त्यांनी विचारलं की या ठिकाणी गुरु शिष्यभावाची आवश्यकता आहे का, गुरु जीवनात असलेच पाहिजे का मोक्षप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी गुरूंचं जीवनात आवश्यकता आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावेळेला ते शांत राहिले, काही उत्तर दिलं नाही. पण योगायोगाने एक घटना घडून गेली की एक मनुष्य एकदम धापाटाक त्यांच्याकडे आला आणि त्यांना विचारलं काय झालं, तुम्ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये. त्यांनी सांगितलं काही नाही, माझ्या खिशामध्ये जे काही पैसे होते तर ते पाकिट मारणाऱ्यांनी ते कलकत्त्यामध्ये त्या ट्रमनी लोक हे करतात प्रवास, ट्रमच म्हणतात काय त्याला, ट्राम, त्या ट्रामनी प्रवास करतात. तर त्या ट्राममध्ये खिसा कापला आणि त्यामुळं पैसे गेले, सर्व घामाघूम झालेला होता. त्याच्या अगोदर एक मनुष्य तिथं
आला होता आणि तोही यांचा संवाद चालला त्यावेळेला तोही तिथं बसलेला होता. अशा मिशा वगैरे चांगला झाडाझुडा मनुष्य होता. तर मग त्यांनी विचारलं, तुमचं कुठे गेलं पाकीट? मग त्यांनी सांगितलं, दक्षिणेश्वरच्या मागे 4 किलोमीटरवर अशाच्या. कोणत्या ट्रममध्ये बसला होता? त्या ट्राममध्ये बसला होता. त्यांनी सांगितलं अशा. किती वाजता गेला? त्यांनी सांगितलं इतक्या वाजता गेलं. ते म्हणे काही नाही, उद्या मिळतील तुमचे पैसे, असं त्यांनी सांगितलं. उद्या मिळतील तुमचे पैसे. तर त्यांना विचारलं, तुम्ही कसं काय म्हणतात? तर तो म्हणे काय आहे, तुमच्याजवळ खरं बोलायला पाहिजे. रामकृष्ण देवांना तर म्हटलं, हे जे पाकीटमार आहेत ना, ह्या एरियातल्या पाकीटमारांचा मुख्य मी पुढारी आहे म्हणजे. कारण म्हणे ही जी विद्या आहे ना पाकीट मारण्याची, हे सगळे माझे शिष्य आहे. मी यांना हे मी शिकवलेले आहे. आता मी त्यांना सांगितलं की ह्या वेळेला गेले तर कोणत्या पाकीटमाराने किती वाजता कोणत्या गाडीतून प्रवास करून पाकीटमार करायचे हे सगळं आमचं ठरलेलं आहे म्हणे, नियोजन ठरलेलं आहे. त्याप्रमाणे मी उद्या तुम्हाला त्यांना सांगितलं की ते उद्या तुमचं आणून देतील, मी तुमचं पोच करेल. तेव्हा मग रामकृष्ण परमहंस त्या माणसाला म्हणतात, साधं पाकीटमारा करण्यासाठी सुद्धा गुरु लागतो, आहे का नाही? त्याच्यासाठी सुद्धा गुरु लागतो. तरी अतिंद्रिय ज्ञानानुभूती आहे की नाही, याच्यासाठी गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे काही वेगळं सांगायला नको. द्रष्टा श्री गुरुमूर्ती जैन दृश्यपंथी तो काय हा उपासते आकळिता तो, असं सांगतात. जर दृंगमात्र द्रष्टा असणारा श्री गुरुमूर्ती जर दृश्यपथात गुरुरूपाने तुमच्या पुढं आला नसता तर तुम्हाला कशाने ह्या परमात्म्याचं आकलन झालं असतं? दुसरा कोणताही उपाय नाही. आता